नमस्कार मित्रांनो. आता ही जी कंपनी PCBL तुम्हाला मी सांगितली ती करते काय आणि त्याचे कस्टमर्स कोण कोण आहेत आणि कुठल्या कुठल्या एरियामध्ये याचं प्रोडक्ट लागतं हे पण तुम्ही अभ्यास करायला पाहिजे की तुम्ही एक्स कंपनी घेतली तर त्याचं जे प्रोडक्ट आहे ते कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये लागतं. तर की PCBL कंपनीचं हे प्रोडक्ट आहे कार्बन ब्लॅक ते कुठे कुठे लागतं तर कुठे लागत नाही. सगळीकडे जीवनात जे जे आपण वापरतो ते सगळीकडे हे कार्बन ब्लॅक प्रोडक्ट लागतं. टायर अँड टायर स्पेशालिटीमध्ये 48% हे कार्बन ब्लॅक वापरलं जातं. टू व्हीलर टायर्स घ्या, ओके, ऑफ द रोड टायर घ्या, ओके, फ्युअल इफिशियन्सी साठी जे असतात इक्विपमेंट, ड्युरेबिलिटी म्हणजे बेसिकली ट्रान्सपोर्ट बेल्ट जे असतात ते, नंतर हाय मायलेजसाठी अजून कुठले मोठे टायर्स असतील किंवा ग्रिप येण्यासाठी कुठले वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे कार्बन ब्लॅक वापरले जातात. त्यानंतर परफॉर्मन्स एरियामध्ये वापरले जातात. इंडस्ट्रियल अँड ऑटो म्हणजे कन्व्हेअर बेल्टसाठी हे कार्बन ब्लॅक वापरलं जातं. ट्युबिंग आहे, ओके, रबर शीट आहे, त्यानंतर ट्रान्समिशन बेल्ट. ओके, ट्रान्समिशन बेल्ट प्रत्येक मूव्हिंग पार्टमध्ये ट्रान्समिशन बेल्ट असतो. प्रत्येक ऑटोमध्ये ट्रान्समिशन बेल्ट असतो, तुम्हाला माहिती आहे, राईट. कारमध्ये वगैरे किंवा ट्रक्समध्ये वगैरे. ओके, सील्स अँड गास्केट्स. ओके, सगळे जे काळ्या रंगाचं त्याचे कार्बन ब्लॅक वापरलं जातं. ओके, इंडस्ट्रियल इक्विपमेंट किंवा इंडस्ट्रियल प्रोडक्ट, ओके, ब्लॅक रंगाचं. ओके, नंतर स्पेशालिटी ब्लॅक 11% कुठे वापरलं जातं. वायर्स अँड केबल्स. ओके, वायर्स अँड केबल्स म्हणजे इन्सुलेशन असतं ते कार्बन ब्लॅक वापरलं जातं. इंजिनिअरिंग प्लास्टिक्स, पेंट्स, ओके, ब्लॅक पेंट्स वगैरे. ओके, नंतर इंक्स, ॲडेझिव्ज आणि प्लास्टिक्स अँड मोल्डेड. आपण जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्लास्टिक आणि प्लास्टिकचे मोल्ड्स आहेत तर त्या सगळ्यामध्ये हे कार्बन ब्लॅक वापरलं जातं. या आणि होम केअरमध्ये FMCGमध्ये, ओके, फॅब्रिक केअर, डिशवॉश, सरफेस क्लीनर, क्लिन्झिंग, ऑइल अँड गॅसमध्ये सुद्धा ऑइल प्रोडक्शन, नंतर फ्रॅकिंग, ड्रिलिंग, सिम्युलेशन, वॉटर सोल्युशन, ॲप्लिकेशन स्पेसिफिक. ओके, या सगळ्यामध्ये सुद्धा ॲक्वाफार्म स्पेशालिटी सोल्युशन्स जे बनवतात ते वापरले जातात. म्हणजे हे लोक कार्बन ब्लॅक तर बनवतात PCBL. अजून ॲक्वाफार्म नावाचे स्पेशालिटी केमिकल्स आणि सोल्युशन्स पण बनवतात. आणि न्यू जे आहे त्यांचं प्रोडक्शन होतं आहे ते बॅटरी केमिकल्समध्ये होतं आहे, ज्याच्यामध्ये कंडक्टिव्ह कार्बन्स आहे ESD ॲप्लिकेशनसाठी. नंतर बॅटरी सिस्टम्स, कंडक्टिव्ह पॉलिमर्स, ओके, ॲसिलिटिन ब्लॅक पण बनवतात हे लोक, नॅनो सिलिकॉन पण बनवतात. तसे हे नवीन प्रकारचे प्रोडक्शनसुद्धा ते R&Dमधून बनवत आहेत. ओके, तर मेन प्रॉडक्ट त्यांचं कार्बन ब्लॅक आहे, राईट. पण आता नवीन क्षेत्रामध्ये हे पैसे गुंतवतात आहे. त्यामुळे RP संजीव गोयंके ग्रुपची ही कंपनी आहे. खूपच नावाजलेली कंपनी आहे, लार्ज कॅप कंपनी आहे. आणि त्याच्यामुळे हा शेअर जर एंट्री तुमची राईट असली तर तुम्हाला प्रॉफिट मिळतो आहे. तुम्हाला मी भरपूर वेळा सांगितलेलं आहे. तर तुम्ही अभ्यास करा आणि एंट्री राईट होऊपर्यंत वाट बघा. ओके, हा शेअर मला वाटतं 550वरनं पडलेला आहे आणि जवळजवळ 40% खाली आलेला आहे. ओके, अजूनही खाली येऊ शकतो, पण हा अभ्यास तुमचा तयार पाहिजे की तुम्हाला तो घेता येईल आणि नंतर प्रॉफिट कमवता येईल. आणि उत्तम प्रमोटरची कंपनी आहे. ओके, संजीव गोयंका इज अ लीडिंग इंडस्ट्रियलिस्ट फ्रॉम कॅलकटा. तो PCBL केमिकल